सर्व शिक्षक भगिनींना नमस्कार। आपण काल ठरवल्याप्रमाणे या वीकमध्ये आपला टास्क आहे 3x3चा क्यूब आपल्याला शिकायचा आहे। साधारण हा क्यूब असा सर्वांकडे असेल, नसेल तर लवकर जो काही लोकल मार्केटला मिळेल परचेस करा, नंतर ऑनलाईन एखादा चांगला परचेस करा। पण डेफिनेटली 2-3 क्यूब आपल्याकडे प्रत्येकाकडे असले पाहिजे। त्यात एक प्रेझेंटेशन पण मी तुम्हाला पीडीएफ करेल। या प्रेझेंटेशनमध्ये बघत असाल तर असे 2-4 प्रकारचे जे काही क्यूब्स असतील हे 1 बाय 1 टास्क करून आपण शिकूया। पण पहिला टास्क आहे 3x3 क्यूब। तो आजचा आपला शिकण्याचा जो उद्देश आहे, तर मी बेसिक खूप सारा अजून सांगून वेळ वाया घालवण्यापेक्षा हा जसा क्यूब माझ्याकडे मॅच आहे, हा मॅच क्यूब असलेला आपण सुरुवात करू। डिस्टर्ब असेल तर त्याला सॉल्व्ह करताना आपल्याला वेळ जाईल, पण एक आठवड्यानंतर तुम्हाला प्रत्येकाचा क्यूब सॉल्व्ह झालेला असेल। असा आता जसा असेल तसा, मॅच असेल तर मॅच असू द्या, डिस्टर्ब असेल तर डिस्टर्ब असू द्या, जसा आहे तसा आपण शिकूया। सो एक साधारण 6 बाजूज असतात। म्हणजे बघा, हा येलोच्या अपोजिट व्हाईट, म्हणजे जर एक येलो असेल तर त्याच्या अपोजिटला व्हाईट असतो, रेड असेल तर त्याच्या अपोजिटला ऑरेंज असतो, आणि ग्रीन असेल तर त्याच्या अपोजिटला ब्ल्यू असतो। अशा 6 बाजू प्रत्येकाच्या क्यूब असल्या पाहिजे। आणि जर तुमचा क्यूब स्टँडर्ड एका स्टँडर्डमध्ये बसत असेल तर अशा पद्धतीच्या 6 बाजू तुमच्या असतील। पुन्हा परत एकदा चेक करून घ्या। व्हाईटच्या अपोजिट येलो, ग्रीनच्या अपोजिट ब्ल्यू आणि ऑरेंजच्या अपोजिट रेड, अशा ह्या 6 बाजू असतात। सो यात आता आपण सुरुवातीला एक बेंच मार्किंग म्हणून, सुरुवात म्हणून, हा माझा राईट हँड आहे, राईट हँडला मी एक साधारण रेड बाजू ठेवली। म्हणजे असा कुठलाही रूल नाहीये, पण सध्या सुरुवातीला एक अंडरस्टँड व्हावं म्हणून हा राईट हात आहे म्हणून रेड बाजू ठेवली। तर सर्वजण मनातल्या मनात बोलू शकतात की हा माझा लेफ्ट हँड आहे, तर या लेफ्ट हँडला माझा ऑरेंज येईल। जर आपण असा बघितला, मी रोटेट करून जर तुम्हाला दाखवला, आता लेफ्ट हँड आहे ऑरेंज, आणि म्हणून अशा पद्धतीने हा माझा दोन्ही हात रेड आणि ऑरेंज। वरती मी आकाशाकडे व्हाईट ठेवलेला आहे, व्हाईट। निश्चितच खाली जो जमिनीकडे आहे तो जमिनीकडे येलो असेल। क्लिअर आहे? आणि पुन्हा परत एकदा राईट साईडला रेड, लेफ्ट साईडला ऑरेंज, वरती व्हाईट, खाली येलो। आणि जर अशी पोझिशन होल्ड केली असेल तर निश्चितच माझ्याकडे ही बाजू माझ्या बाजूची आहे, म्हणजे फ्रंट मी ही माझ्या दिशेने आहे, तिला ग्रीन येईल, आणि अपोजिट म्हणजे माझ्या विरुद्ध दिशेला ब्ल्यू येईल। असं एक नॉर्मल एक पोझिशन असते। आपल्याला आजचा टास्क आहे, आपल्याला रोटेशन शिकायचे। आणि या रोटेशनमध्ये आपण जर बेसिक इंट्रोडक्शन करून घेऊ की पुन्हा परत एकदा येलोला अपोजिट व्हाईट, रेडला अपोजिट ऑरेंज, ग्रीनला अपोजिट ब्ल्यू, हे सर्वजण लक्षात असू द्या। त्याच्यानंतर याच्या काही पीसेस असतात, ते पीसेस समजून घेऊया। हे बघा, हा मधला पीस असतो, 2 बाजू असलेला मधला पीस, याला आपण कळा पीस पण म्हणू शकतात। असे 12 पीसेस असतात, 1, 2, 3 आणि 4, पुन्हा परत 5, 6, 7 आणि 8, आणि पुन्हा परत खालच्या बॉटम मध्ये 4। म्हणजे हे जे 2 बाजू असलेला पीस म्हणजे रेड आणि व्हाईट, तसाच बघा ब्ल्यू आणि व्हाईट, असे हे 12 पीसेस असतात। प्रेझेंटेशनमध्ये आपण बघू शकतात। त्याच्यानंतर एक कॉर्नर पीसेस, ज्याला 3 बाजू आहेत, म्हणजे बघा ग्रीन, रेड आणि व्हाईट, हे कॉर्नर पीस, याला असे आपले टोटल 8 पीसेस असतात, 1, 2, 3 आणि 4, आणि खाली बॉटमला पण 4, असे 8 पीसेस असतात। सो आता काही आपल्याला डायरेक्शन्स बद्दल शिकून घ्यायचं। पुन्हा परत एकदा लक्ष द्या की ही माझी राईट बाजू आहे म्हणून याला राईट बाजू म्हणतो, म्हणजे हा पूर्ण जो पार्ट आहे हा राईट बाजू आहे, राईट आहे। ही लेफ्ट बाजू आहे म्हणून हा लेफ्ट बाजूचा पार्ट आहे। ही वरची बाजू म्हणजे अप आहे, ही खालची बाजू आहे म्हणून डाऊन आहे। आणि हा जो ग्रीन आहे हा माझ्याकडे कलर करून आहे, माझ्याकडे तोंड करून आहे, म्हणून याला एप म्हणतो। आणि हा जो ब्ल्यू आहे हा माझ्या अपोजिटला आहे म्हणून आपण याला ब्लॅक म्हणतो। सो अशा पद्धतीने आपण बेसिक माहिती करून घेतली। हेच रोटेशन आपल्याला शिकायचे। प्रेझेंटेशन पण देईल, पण तरी एक सर्वजण लक्ष द्या। आता अपला मला
दोन पद्धतीचे बेसिक रोटेशन आहेत. एक नॉर्मली जर मी आर म्हटलं तर आर आर डॅश, म्हणजे आर हे घड्याळाच्या दिशेने, आर डॅश हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. तसं आपण यू शिकूया पहिले. यू म्हणजे टॉप. हे बघा, घड्याळाच्या दिशेने म्हणजे साधारण असं रोटेशन होईल. हा माझा राईट हँड आहे, असं रोटेशन होईल. हे बघा, यू यू प्राईम. पुन्हा परत बघा, यू घड्याळाच्या दिशेने, यू प्राईम हे विरुद्ध दिशेने. करून पहा आणि फ्रिक्वेंटली ही प्रॅक्टिस झाली पाहिजे. आता डाऊन. डाऊन नेमकं याच्या विरुद्ध असेल. प्लीज इकडे लक्ष द्या. हा डाऊन म्हणजे येलो, खाली आकाशाकडे जमिनीकडे येलो आहे, तो येलो. आता बघा, डी डी प्राईम, डी डी प्राईम. हे प्रत्येक जण करून बघा, फ्रिक्वेंटली जमलं पाहिजे. पुढचं परत आपण रोटेशन शिकूया. आर हा रेड जी पूर्ण, हा जे पूर्ण पूर्ण रेड आहे हा वरच्या दिशेने, आर आर डॅश, आर आर डॅश करून पहा. आता सेम विरुद्ध ही दिशा आहे माझी. हा हात आहे माझा, इकडे लक्ष द्या, हा लेफ्ट हँड आहे. आता हा लेफ्ट हँड जर मला यल करायचं असेल तर हा माझ्याकडे टर्न करेल, यल यल डॅश, यल म्हणजे हा खाली येलो होता तो वरती आला अपोजिटला, आणि पुन्हा परत यल डॅश. आरचं पण बघून घ्या, आर बघून घ्या, आर आर डॅश, आर आर डॅश. ओके, 4 रोटेशन बघितले. पुढचं पण आपण रोटेशन बघूया. त्याच्यानंतर एफ. एफ म्हणजे हा क्यूब, हा जो ही जी संपूर्ण बाजू ही माझ्याकडे तोंड करू नये म्हणून हा पुन्हा परत एफ. एफचं रोटेशन, एफ एफ डॅश, एफ एफ डॅश. सेम माझा जो बी आहे तो बी अपोजिट असणार आहे. हा बी आहे माझा, हा बघा, हा बी बी डॅश, बी आणि बी डॅश. आजचं एवढंच लर्निंग होतं. सर्वांना जर आपण उद्यापासून कुठलीही कमांड दिली की मला आर पाहिजे, तर तुम्हाला आर जमला पाहिजे असा, आर प्राईम किंवा आर डॅश. जर तुम्हाला यल करायचं आहे तर यल डॅश करता आला पाहिजे. तुम्हाला सांगितलं यू म्हणजे अप 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 डॅश. जर तुम्हाला सांगितलं डी डी डॅश, जर सांगितलं एफ एफ डॅश, त्याच्यानंतर बी बॅक बी डॅश. अशा पद्धतीचे हे सर्व 6 दुने 12 रोटेशन न कळत प्रत्येकाला जमले पाहिजे. ही आजची प्रॅक्टिस आहे. सर्वजण प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करतील, बोलतील आणि स्वतःचा व्हिडिओ काढतील आणि जेव्हा मी ग्रुपमध्ये सांगेल तेव्हा शेअर करतील. सो बाय बाय.